जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत यांची संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की सईबाईंचे नुकतेच निधन झालेले आहे। सईबाईंचे निधन झालेले आहे हे दुःख पचवायलाही महाराजांना फुरसत नाहीये। कारण यमुनेच्या डोहात जसा कालिया घुसावा तसा अफजल खान स्वराज्यात ठाण मांडून बसलेला होता। अनेक सरदारांना त्याने महाराजांना पकडण्यासाठी तैनात केले होते। बाळ शंभूच्या आऊंचे निधन झाल्यामुळे राजमाता आऊसाहेब ह्या आपल्याला मोहिमेवर जाऊ देणार की नाही अशी दुविधा महाराजांच्या मनात घर करून बसते। म्हणून ते त्यांना न सांगताच मोहिमेवर निघण्याचा निर्णय घेतात। पण स्वराज्यांनी आऊसाहेब शिवाजी महाराजांना आपल्या दादा महाराजांच्या मृत्यूचा बदला घ्या असं सांगून त्यांना आशीर्वाद देतात। छोटेसे बाळराजांचे पोरकेपण आणि पत्नीच्या दुःखाचे ओझे पाठीशी बांधून महाराज खानाशी उरबेट घेण्यास निघालेले आहे। आता बघूया आपण पुढे काय होते ते। रात्रभर जिजाबाई आपल्या महलातील मंचकावर पडून वरच्या दगडी तख्तपोशीकडे एक नजर बघत होत्या। भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते। विचारांनी ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभू बाळाच्या पाठीवरून हात फिरवत होत्या। त्याचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता। निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही, पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोटून येणे पडते। पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप। लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशीच संकटांची घोडदौड पडली, आता त्यांच्या या अजान पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चाल घेत आहेत। हे विचारतात खान म्हणजे काय, कोण आणि कशी याची समजूत घालणार। आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात। कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार। धाराऊंनं यांना दूध दिलं, आम्ही यांना माय देऊ, पण यांच्या मनाच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोड संगत देणार। आमचे शिवबा राजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले, हे मातेच्या ममतेस मुकले, आता तर यांचे आबाच पणास लागले। अफजल खानाच्या मनाचा हेतू घातकी आहे, शिवबांचं काही बरं। त्या नुसत्याच शंकेचं लेटल्या जिजाबाई सरकन थरारल्या। जिजाऊंना काही सुचत नव्हते, कशास मेळ पडत नव्हता। त्यांचा थरथरता हात झोपल्या शंभूच्या पाठीवरून फिरत होता, नुसताच फिरत होता। राजगडावरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढविलेल्या शंभू बाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले। स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊच शिवगंध रेखीत असत। शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले। धाराऊने गंध अष्टकाचे तबक जिजाबाईंच्या हाताला येईल असे सरसे करून धरले। जिजाऊंनी शंभू बाळाच्या कपाळावर आडव्या माठाचे शिवगंध रेखले। त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रूपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले। ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली। त्या एकटक शंभूच्या शिवगंध रेखल्या कपाळाकडे बघू लागल्या। हे असेच शिवगंध त्या शिवबा राजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या। शंभूच्या नितळ कपड्यांकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला, गंध रेखले की शिवबा राजांची आणि या शंभू बाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते, पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते। आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगाच्या मस्तकावर क्षणभर सुद्धा ढळवू नकोस। तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार। जिजाऊंनी शंभू बाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले। त्यांच्या मांडीवर शंभू होते, डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता। राजांनी पाठविलेला निकराचा थैलीस्वार राजगडावर आला।
जिजाऊंचे खासगीचे कारभारी खलित्याचा मजकूर वाचून दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातोश्री आऊसाहेब प्रति त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिवबाराजे यांचे दंडवत उपरी विशेष. खान फौजे समेत कोयना खोरीत परावर तळ देऊन आहे. उदईक खानासवे भेटण्याचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभूबाळांना जपावे. जिजाबाई जगदंब जगदंब पुटपुटल्या. शंभूबाळाचा हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडाच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारले, आबा खानाच्या भेटीला गेलेत, मग ते त्यांना घेऊनच का नाही येत इकडे? जिजाबाईंनी चमकून शंभूकडे बघितले. साखर पडो तुमच्या तोंडात म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला लागलेल्या सूर्याने आभाळाचा पोटाला फोडला होता. क्षितिजाकडा लाल लाल झाली होती. प्रतापगडच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना अण्णाजी मलकर उभा केला होता. षष्टीच्या रात्री खानभेटीचा खल करण्यासाठी निवडक आसमींसह राजांचे खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सलीमकर, पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांच्या भोवती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मळवट भंडाऱ्याने भरले होते. निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाज राजांनी खलबताला तोंड फोडले. उदईक खानाचे भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतारणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जीवे मारावे ऐसे कपट दबा धरून बसले आहे. ये समयी समस्तांनी एक दिलाने हिंमत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. कार्य कुसर करू नका. मोरोपंत तुमच्या पाय दळानिशी तुम्ही पार घाटात किनेश्वराच्या खोऱ्यात डोळ्यात तेल ठेवून दब्यानं बसा. कान्होजी बाबा तुमचं बांदलांचं जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तांसमवेत खान येतो त्या वाटेभोवती अंगचोरीने जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेऊन रातोरात गर्दव्यात पेरा. बाजाजीराजे तुमचा पाऊलोक वाई जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव तुमचे कुचर लाख घोडदळ कुडसराच्या पठारावर जिनतैयार ठेवा. खानाचा वाईट ठाण झालेल्या चांदिवलीच्या कुमकेचा तळ तुम्हास बुडविणे आहे. तान्हाजीराव कृष्णाजी कंक तुम्ही निवडक चकोटपटेकरी संगती घेऊन भेटीच्या सामियाना जवळ दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा. संभाजी कावजी जीव महाला कोंडाजी आणि येसाजी काका संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुंबकर, सुराजी काटके, सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादे आम्ही खानास जीवे घेतले तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे 3 बार होतील. कमन शिबाने आम्हास दगा झालाच तर इमारतीची 5 भांडी वाजतील. आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिंमत धरून कोयनाखोरीच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा. एक कामे कुचराई करेल, शक आदेश मनी धरेल, त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका. हे श्रींचे देवधर्माचे राज्य उभे करणे आहे. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील. आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठाई त्यांना समजून नेताजीरावांच्या पोक्त मसलतीने अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कष्ट करा. आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेतच. जिजाऊंच्या आणि शंभूबाळाच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंब्याच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत
खाण्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीने 3 ठोके दिले. बाहेरून धोंड हटविण्यात आली. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतारू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर भक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार पार झकाळून टाकली होती. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. आज आपण बघितले महाराज खानाच्या भेटीसाठी प्रतापगडावर आले आहे. राजगडावर बाळराजांसोबत असणाऱ्या आऊसाहेबांच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजलेले आहे. शिवबांनाही लहानपणी आपले आबा शहाजीराजांपासून दूर राहावे लागले होते आणि तसेच बाळराजांनाही आईच्या प्रेमाला मुकावे लागलेले आहे. त्यात खानाचा मनसुबा हा चांगला नव्हता. यात शिवबांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर अशा अनेक शंकांनी त्यांचे मन ग्रसित केले होते. इकडे राजे प्रतापगडावर आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन मोहिमेची आखणी करत होते. सगळ्यांना वेगवेगळ्या कामगिरी सोपवत होते आणि हे पण सांगतात की जर या भेटीत आमचे काही बरे वाईट झाले तर बाळ शंभूंना समोर करून स्वराज्य राखावे. आशीर्वादासाठी आऊसाहेबांचे हात सदैव आपल्या पाठीशी आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.